एकीकडे महापौर पदावरून वाद सुरू असताना छत्रपती संभाजीनगर पालिकेवर भाजपाने महापौर पदासाठी दावा केलाय, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या कार्यालयात घुसून केलेल्या गोंधळामुळे अंबादास दानवेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा आमदार संजय केनेकर यांनी केली। तर भाजपा आमदार संजय केनेकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। भाजपा आमदार संजय केनेकर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही काही दिवसांपूर्वी मागणी केली होती की पालकमंत्रीपद मिळावं, मात्र ते तुम्हाला मिळालं नाही। आता त्यानंतर महापौर पदावर तुम्ही दावा करताय, मात्र तुमचा दावा कुठेतरी शिवसेना खोडून टाकते। भारतीय जनता पार्टी आज ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करते, वरती मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की पालकमंत्री जरी शिवसेनेचा झाला तरी महापौर भाजपाचा व्हावा, कारण पक्ष संघटनेने यावेळेस बूथ स्तरापर्यंत बूथ कार्यकर्त्यांनी कामं केली। प्रत्येकजण आपल्या वार्डात युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी, मग तो भारतीय जनता पार्टीचा असो का शिंदे शिवसेनेचा असो, तो उमेदवार कसा निवडून येईल, महायुतीची ताकद या महाराष्ट्रात कशी वाढेल यासाठी अहोरात्र मरमर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली। आणि त्यामुळे निश्चितच आम्ही बऱ्याच वेळेस कार्यकर्त्याचा उभारी देण्याकरता, कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं पक्षाची ताकद कार्यकर्त्यामधून वाढवण्याकरता आम्ही म्हणत असतो की भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हावा। आणि निश्चितच आहे, जर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याची ताकद जर जास्त असेल, जनता मागत असेल, मागे असेल, तर निश्चितपणे या बाबतीत सर्वजण बोलत असतात आणि त्या बोलण्यानंतर त्या बोलण्याची भावना पक्षाने कशी घ्यावी हे पक्ष पार्लमेंटरी बोर्डावर ठरवत असतो। कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे की हे पद आम्हाला मिळावं, हीच भावना जी आहे ते संजय केनेकर यांनी देखील व्यक्त केलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।